श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच काय की 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर हा येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा जाणार आहे याची सविस्तरपणे आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो, कुंभ रास. अतिशय धाडसी आणि कष्टाळू रास म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय धाडसी असतात, कष्टाळू असतात, प्रामाणिक असतात. कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो बघा की आता सध्या कुंभ राशीलाही 7.5 चालू आहे आणि लवकरच 7.5चे तिसरे चरण चालू होणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीला 7.5चे तिसरे चरण हे 30 मार्च 2025 पासून चालू होणार आहे. तर मित्रांनो बघूया की येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे, तुमचे आरोग्य कसे असणार आहे, महिलांसाठी कसा असणार आहे, आर्थिक बाबतीत कसा असणार आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. तुमचे आरोग्य पण अतिशय चांगला असणार आहे. फक्त किरकोळ थंडीचा त्रास सोडला, सर्दी खोकल्याचा त्रास सोडला की बाकीचा कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही. व्यायामाकडे लक्ष द्या, योगा करा. तुम्ही योगा आणि व्यायाम केल्यामुळे तुमचे आरोग्य हे अतिशय चांगलं राहत असतं. त्यामुळे सकाळी उठून लवकर व्यायामाला जात जा, योगाला जात जा. आणि जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी आपल्या ज्येष्ठ नागरिकांना बीपी शुगरचा त्रास असेल तर त्यांनी आपले तब्येत सांभाळा आणि डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या. त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा आर्थिक बाबतीत अतिशय चांगला जाणार आहे. तुमची आर्थिक भरभराट वाढणार आहे. डेली इन्कमचा जर तुमचा व्यवसाय असेल तर त्यातनं तुमची इन्कम वाढणार आहे. डेली व्यवसाय म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीला रोजचं उत्पन्न मिळत असेल, रोजचं उत्पन्न देणारा त्यांचा व्यवसाय असेल तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर तुमची एखाद्या ठिकाणी उधारी अडकलेली असेल तर ती उधारी तुमची येणाऱ्या आठवड्यात वसूल होऊ शकते. त्याचप्रमाणे जर तुम्ही कर्जासाठी फाईल टाकली असेल किंवा कर्जासाठी कोणाकडे अर्ज दिला असेल तर तो तुमचं कर्ज येणाऱ्या आठवड्यात मंजूर होऊ शकतं. मित्रांनो, आर्थिक बाबतीत तुम्हाला येणारा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे, परंतु गुंतवणूक करत असताना थोडीशी सावधानगिरी बाळगूनच गुंतवणूक करा. आर्थिक बाबतीत तुम्ही गुंतवणूक करत असताना तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी मात्र तुम्ही येणाऱ्या आठवड्यात घेतली पाहिजे. त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी जे कुंभ राशीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. तुमची उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही ॲडमिशन घेतला असेल, प्रवेश घ्यायचा असेल, त्यात अडचणीत असतील तर त्या अडचणी तुमच्या येणाऱ्या आठवड्यात दूर होणार आहे. उच्च शिक्षणासाठी जर तुम्हाला विदेशात जायचं असेल तर ती सुद्धा अडचण तुमची दूर होणार आहे. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास येणाऱ्या आठवड्यात करायचा आहे. तुमचं मन भटकणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी येणाऱ्या आठवड्यात घ्यायची आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी कुंभ राशीचे जे नोकरदार आहेत त्या नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. तुमचे सहकार्य तुम्हाला चांगली मदत करतील. तुमच्या सहकार्याच्या मदतीने तुम्ही एखादे चांगले काम पूर्ण करणार आहात. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की वरिष्ठ तुमच्यावर खुश असल्यामुळे तुमची पगारवाढ सुद्धा येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला कामात बढती सुद्धा मिळू शकते. मित्रांनो, सरकारी जे नोकरदार आहेत त्यांना थोडासा कामाचा ताण या आठवड्यात जाणवणार आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुम्हाला या आठवड्यात येणार नाही. नोकरदार वर्गाला थोडीशी कामानिमित्त प्रवास सुद्धा येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतो. प्रवासानिमित्त तुम्ही बाहेरगावी सुद्धा जाणार आहात. तर बाहेरगावी जेव्हा तुम्ही कामानिमित्त जाणार आहात त्यावेळेस तुमचे आरोग्य तुम्ही नक्कीच जपलं पाहिजे. नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणारा आठवडा तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, येणाऱ्या आठवड्यात तुम्ही एखाद्या ठिकाणी मुलाखतीसाठी जाणार असाल किंवा मुलाखतीसाठी गेलेल्या असाल त्यांच्याकडनं तुम्हाला नोकरीसाठी बोलवणं येऊ शकतं. त्यानंतर बघूया की कौटुंबिक बाबतीत येणारा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला कुटुंब साथ देतील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना साथ देणार आहात. कुटुंबात एखाद्या नवीन पाहुण्याचे आगमन होऊ शकते. त्याचप्रमाणे ज्यांना संतान सुख इच्छा असेल त्यांना संतान सुख प्राप्तीचं येणाऱ्या आठवड्यात
होऊ शकतं. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुमचं वैवाहिक जीवन सुद्धा अतिशय चांगलं असणार आहे. जोडीदाराची तुम्हाला साथ लाभणार आहे. जोडीदार तुम्हाला विश्वासानं तुम्हाला साथ देणार आहात आणि तुम्ही सुद्धा जोडीदाराला अतिशय चांगली साथ देणार आहे. तुम्ही जोडीदाराबरोबर एखाद्या ठिकाणी बाहेर फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहात. फक्त कुंभ राशीच्या व्यक्ती आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचा शब्द बोलताना विचारपूर्वकच शब्द तो बोलायचा आहे. समोरच्याचे मन दुखवणार नाही याची काळजी कुंभ राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या आठवड्यात घेतली पाहिजे. व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. व्यवसायाची भरभराट तुमची येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते, परंतु उधारी देत असताना सावधानगिरीनेच उधारी द्या. तुमची ती उधारी वसूल होणार आहे की नाही याची काळजी तुम्ही व्यावसायिक लोकांनी घेतली पाहिजे. त्यानंतर बघूया की महिला वर्गासाठी येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला असणार आहे. ज्या महिलांना BP शुगरचा त्रास असेल त्या महिलांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला. कुठल्याही प्रकारचा BP शुगरचा त्रास तुम्ही अंगावर न काढता आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या. महिला वर्गाने स्वयंपाकघरात काम करत असताना अतिशय हळूवारपणे काम करायचं आहे. तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची दक्षता महिला वर्गाने घेतली पाहिजे. मित्रांनो, येणारा आठवडा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींना काही तुम्हाला उपाय देखील करायचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ व तेल वाहू शकता. हनुमान चालीसाचे पठण तुम्ही येणाऱ्या आठवड्यात करू शकता. तुम्ही जर हनुमान चालीसाचे पठण येणाऱ्या आठवड्यात केले की येणारा आठवडा तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.